4,000 कोटींच्या धान्य वाहतूक निविदांवर मोठा वाद. आमदार सुहास अण्णा कांदे आक्रमक. विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन. SIT चौकशीची ठाम मागणी. समीर भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप. निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उपस्थित झाले प्रश्न. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या धान्य वाहतूक निविदांवरून राजकारण तापले आहे. सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. निविदा प्रक्रिया रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. आमदार कांदे यांच्या आरोपानुसार यापूर्वी 3 वर्षांसाठी काढल्या जाणाऱ्या धान्य वाहतूक निविदा यावेळी थेट 5 वर्षांसाठी काढण्यात आल्या. या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा त्यांचा दावा आहे. धान्य वाहतूक वाहनांच्या तपासणीचे अधिकार जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून काढून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केंद्रित करण्यात आल्याने गैरव्यवहाराला वाव मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला. वाहतूक दर वाढले असतानाही हमालीचा समावेश करण्यात आलेला नसल्याने लाखो माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दाही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. तसेच अनेक वर्षांपासून काही मोजक्या ठेकेदारांना वारंवार कामे दिली जात असल्याचा आरोप करत निविदा प्रक्रिया नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आमदार कांदे यांनी समीर भुजबळ यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून निविदा प्रक्रियेवर स्थगिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. गरिबांच्या रेशनवरील प्रत्येक घास सुरक्षित राहिला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील, असे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आंदोलनानंतर सांगितले. दरम्यान या आरोपांवर सरकार किंवा संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पुढे या प्रकरणात काय घडामोडी होतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज, नांदगाव, नाशिक. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. या भ्रष्टाचारामध्ये समीर भुजबळचा सहभाग आहे हे मी आवर्जून सांगतो. मी आपल्याला सांगतो की हे जे 4,000 कोटीचं टेंडर आहे हे पूर्वी 3 वर्षाचंच राहायचं. गेली 20 वर्षापासून 3 वर्षाचंच होतं. यावेळेस हे 5 वर्षाचं टेंडर केलेलं आहे आणि गेली 20 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. हायकोर्टात गेलो होतो, मी आपल्याला हायकोर्टाची प्रत देतो. हायकोर्टाने याच्यावर ताशेरे ओढले की गेली 12 ते 15 वर्षापासून तेच कॉन्ट्रॅक्टर का बरं आहेत? महाराष्ट्रात बाकी कॉन्ट्रॅक्टर शिल्लकच राहिले नाहीत का? बाकीचे कॉन्ट्रॅक्टर कामच करत नाही का? आणि मग ही रिंग हे 26 कॉन्ट्रॅक्टर आणि समीर भुजबळ हॉटेल आंबेसेटरच्या माणिक मॉल सोसायटीमध्ये बसले. मी तर असं म्हणेल की SIT स्थापन करा, यांचे लोकेशन चेक करा, समीर भुजबळचं लोकेशन चेक करा आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरचं लोकेशन चेक करा. आपल्याला सगळे माणिक मॉलचे लोकेशन सापडतील. SIT स्थापन करा. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की SIT स्थापन करा आणि SIT स्थापन करून याची चौकशी करा. समीर भुजबळांनी जी डील केली, सर्व विभाग समीर भुजबळच चालवतो. आदरणीय साहेबांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. सर्व व्यवहार, आर्थिक भ्रष्टाचार हा फक्त समीर भुजबळने केलेला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत. मी आपल्याला अभिमानाने सांगतो की गेली 3 वर्षापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही त्यांनी हे पत्र दिलं होतं. आपल्याला त्याची प्रत लागत असेल तर ती मी देतो. त्यांनी सांगितलं होतं की हे 5 वर्षाचं करू नका, हे 3 वर्षाचंच असू द्या. धन्यवाद. यस, मला असं वाटतं की ती माहिती चुकीची आहे. गेली मागच्याही सरकार होतं त्यावेळेसही हे खातं भुजबळांकडेच होतं आणि आताही हे खातं भुजबळांकडेच आहे. गेली 5 वर्षापासून हे खातं भुजबळांकडेच आहे. मी हमालाच्या बाबतीमध्ये हे पहिल्यांदा घडलं की हमालांना वंचित ठेवलं. काय म्हणाले कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावरती त्यांच्या खात्यावरती हे सगळे आरोप सरकारला नेमकं तुम्ही काय सांगा?
मी सरकारला ही विनंती करेल की याची एसआयटी स्थापन करा. याचा जो 600 कोटीचा भ्रष्टाचार समीर भुजबळने केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, एसआयटी स्थापन करा आणि माणिक महलमध्ये झालेली मिटिंग कॉन्ट्रॅक्टरांची आणि समीर भुजबळची याची चौकशी करा. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी बरेच पुरावे कोर्टात दिलेले आहेत आणि कोर्टाने ह्या टेंडरला स्टे सुद्धा दिलेला आहे. आपल्याला त्या कोर्टाच्या प्रती लागत असेल, आदरणीय विरोधी पक्षनेते आत्ता जे मुख्यमंत्री होते, तत्कालीन विरोधी पक्षनेते होते, त्यांनी दिलेलं पत्र याची सुद्धा माझ्याकडे प्रत आहे. पक्षातल्याच आमदारांना त्रास दिला जातोय अशा पद्धतीचा आरोप आहे. नाही, भुजबळ काही इतके मोठे नाहीये की त्रास देतील, असं काही नाही. परंतु भ्रष्टाचार हा नक्की झालेला आहे. नाही, आता मी भ्रष्टाचारावर संघर्षाला मी त्यांना पाडलं निवडणुकीमध्ये. आता मी